श्रावण मास म्हणजे सणांचा मास, असेही या मासाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. श्रावणातील पहिला सण नागपंचमीचा. या दिवशी स्त्रिया उपवास करतात. नवीन वस्त्रे, अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी काही चिरणे, कापणे वर्ज्य असते. या सर्व गोष्टी मागील इतिहास आणि शास्त्र आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नागपंचमी हा सण श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी साजरा केला जातो. नागपंचमी सणविषयी इतिहास आपण बघूया. सर्पयज्ञ करणाऱ्या जन्मेजय राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले. जन्मेजयाने वर मागा असे म्हटल्यावर सर्पयज्ञ थांबवण्याचा वर त्यांनी मागून घेतला. जन्मेजयाने सर्पयज्ञ थांबवला. तो दिवस पंचमीचा होता. शेषनाग त्याच्या फण्यावर पृथ्वी धारण करतो. तो पाताळात राहतो. त्याला सहस्र फणे असतात. प्रत्येक फण्यावर एक हिरा आहे. त्याची उत्पत्ती श्री विष्णूच्या तमोगुणापासून झाली आहे असे म्हटले जाते. श्री विष्णू प्रत्येक कल्पाच्या अंती महासागरात शेषासनावर शयन करतो. त्रेतायुगात श्री विष्णूने रामाचा अवतार घेतला, तेव्हा शेषाने लक्ष्मणाचा अवतार घेतला. द्वापर आणि कली या युगांच्या संधी काळात कृष्णाचा अवतार झाला. त्यावेळी शेष बलराम झाला. श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. 5 युगांपूर्वी सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करेल तिचे रक्षण मी करेन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते. नागपूजनाचे महत्त्व. नागातील श्रेष्ठ जो अनंत तोच मी, अशी गीतेत श्रीकृष्ण आपली विभूती सांगतो. अनंत वासुकी शेषम पद्मनाभम कंबलम शंखपालम धृतराष्ट्रम तक्षकम कालियम तथा. अर्थात अनंत वासुकी शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया अशा 9 जातीच्या नागांची आराधना करतात. त्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होत नाही. नागपंचमीच्या दिवशी उपवास करण्याचे महत्त्व. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्वरीने अन्न ग्रहण केले नाही. त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात. भावाला चिरंतन आयुष्य आणि आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावो, ही या उपवासामागे करण्यामागे कारण आहे. नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्याच्या भावाला 75% लाभ होतो आणि त्यांचे रक्षण होते. नवीन वस्त्र आणि अलंकार घालण्याचे कारण. सत्येश्वरीचा भावासाठीचा शोक पाहून नागदेव प्रसन्न झाला. त्याने तिचा शोक दूर करण्यासाठी आणि तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली. तसेच निरनिराळे अलंकार देऊन तिला सजवले. त्यातून सत्येश्वरी समाधानी झाली. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र व अलंकार परिधान करतात. मेहंदी लावण्याचे महत्त्व. नागराज सत्येश्वराच्या रूपात सत्येश्वरीच्या पुढ्यात उभा राहिला. तो निघून जाईल असे वाटून तिने त्याच्याकडून म्हणजेच नागराजाकडून तसे हातावर वचन घेतले. ते वचन देताना सत्येश्वरीच्या हातांवर वचन चिन्ह निर्माण झाले. त्या वचनाचे प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वतःच्या हातावर मेहंदी काढते. नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्यामागील काय इतिहास आहे ते बघू. 5 युगांपूर्वी सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्वरीला तिचा भाऊ नाग रूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. दुसऱ्या दिवशी सत्येश्वरीला नागराज दिसला नाही. तेव्हा ती रानात सैरावैरा भटकू लागली आणि शोधता शोधता झाडाच्या फांद्यावर चढून पाहू लागली. त्यानंतर नागराजाने तिला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्येश्वराचे रूप प्रकट केले. तेव्हा ती आनंदाने झाडाच्या फांद्यावर झोके घेऊ लागली.
त्यामुळे स्त्रिया या दिवशी झोका खेळतात. झोका खेळण्यामागील उद्देश असतो, जसा झोका वर जातो तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे आणि जसा झोका खाली येतो तसा भावाच्या आयुष्यात आलेल्या अडचणी आणि दुःखे खाली जाऊ देत. नागपंचमी साजरी करताना करावयाचे प्रत्येक कृतीचा आध्यात्मिक लाभ पाहूया. नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान केल्याने आनंद आणि चैतन्य यांच्या लहरी आकर्षित होतात. झोका खेळल्याने क्षात्रभाव आणि भक्तिभाव वाढून त्याची सात्विकतेच्या लहरी मिळतात. उपवास केल्याने शक्ती वाढते आणि उपवासाचे फळ मिळते. जी स्त्री नागाच्या आकृत्यांचे भावपूर्ण पूजन करते तिला शक्ती तत्व प्राप्त होते. या विधीमध्ये स्त्रियांनी नागाचे भाऊ म्हणून पूजन केल्यामुळे त्यांच्या भावाचे आयुष्य वाढते. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे नागदेवतेस प्रसन्न करणे. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे सगुण रूपातील शिवाची पूजा केल्याप्रमाणे आहे. त्यामुळे त्या दिवशी वातावरणात आलेल्या शिवलहरी आकृष्ट होऊन त्या जीवाला 364 दिवस उपयुक्त ठरतात. नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक साधिकेने करायची प्रार्थना. त्या दिवशी जी बहीण भावाच्या उन्नतीसाठी ईश्वराला कळकळून आणि भावपूर्ण प्रार्थना करते त्या बहिणीची आक ईश्वराच्या चरणी पोचते. त्यामुळे प्रत्येक साधिकेने त्या दिवशी ईश्वरी राजाच्या स्थापनेसाठी प्रत्येक युवकाला सद्बुद्धी, शक्ती आणि सामर्थ्य मिळवण्यासाठी प्रार्थना करावी. नागपंचमीच्या दिवशी चुकूनही या गोष्टी करू नये. नागपंचमीच्या दिवशी कापणे, चिरणे आणि तळणे या क्रिया निषिद्ध करणे आवश्यक आहे. कापणे, चिरणे आणि तळणे या प्रक्रियेतून रजतमाशी संबंधित इच्छा लहरी म्हणजेच देवताजन्य इच्छा लहरींच्या कार्याला अवरोध करणाऱ्या लहरी वायुमंडलात उत्सर्जित होण्याचे प्रमाण जास्त असल्याने या दिवशी नागदेवताजन्य लहरींना कार्य करण्यात अडथळा प्राप्त होऊ शकतो. या कारणास्तव नागपंचमीच्या दिवशी अशा प्रकारच्या कृती केल्याने पाप लागू शकते. म्हणून नागपंचमीच्या दिवशी कापणे, चिरणे, तळणे तसेच भूमी उकरणे, नांगरणे या कृती निषिद्ध मानल्या गेल्या आहेत.